चालेल. श्री स्वामी समर्थ. आपण सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पेढ्याची खीर. लागणारे साहित्य: दूध घेतलं 1.5 गिलास, पेढा घेतला 5 पेढे घेतले, बदाम घेतले 7-8, विलायची घेतली बारीक करून, अर्धी वाटी साखर घेतली, चम्मच तूप घेतलं, 1 चम्मच तूप टाकलं, चांगलं कडकड गरम होऊ दिलं. त्याच्यामध्ये बारीक केलेले आपले बदाम टाकले, चांगलं बदामाला भाजू दिलं. चांगलं 1 ते 1.5 गिलास जे दूध होतं ते दूध टाकलं. चांगलं फिरून घ्या. एक मिनिटासाठी उकळी येऊ द्या. 5 पेढे घेतले होते, ते बारीक केले. उकळी येत आहे दुधाला. पाणी टाकलं होतं. अर्धी वाटी साखर घेतली चवीनुसार. तुम्हाला जशी गोड लागन तसं टाका तुम्ही, काहून तर पेढे गोड राहते त्याच्यामुळे अर्धीच वाटी घेतली. चांगलं त्याला विरघळून घ्या. अशी खतखत उकळी येऊ द्या, जशी तुम्हाला पातेल्यात दिसतंय तसं. पेढे टाकले बारीक केलेले. पेढ्याला पूर्ण हे करून टाका त्याच्यामध्ये. पेढे दिसले नाही पाहिजे, असे पूर्ण दुधामध्ये विरघळून टाका. पूर्ण चमच्यानं असं बारीक बारीक करून टाका त्याच्यामध्ये, जेणेकरून आपले पेढे पूर्ण दुधामध्ये विरघळून जाते. चम्मच फिरवतच राहा, त्यानं पूर्ण पेढे आपलेवाले त्याच्यात शेवणार. विलायची पावडर टाकलं त्याच्यामध्ये. त्याला पण फिरून घ्या चांगलं. छानपैकी अशी उकळी येऊ द्या. खाली उतरून पातेल्यात खोबरा किस टाका थंड झाल्यावर. खोबरा किस फिरवेपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आवडलं असेल माझ्या चॅनलला, माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर मला कमेंट्स करा. सविता किचन्स. स्वादिष्ट खीर बनते पेढ्याची. एक वेळा करून पहा कशी झाली खीर घटघट.
श्री स्वामी समर्थ.